मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. धडा दुसरा, उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश. प्रस्तावना. उत्तर आणि ईशान्य दिशेला पसरलेल्या धनुष्याकृती पर्वतीय प्रदेशात हिमालय आणि पतकोई या प्रमुख रांगांचा समावेश होतो. भारतीय उपखंडाच्या उत्तर भागात ही पर्वतरांग आहे. भारतीय उपखंड आणि तिबेटचे पठार हिमालयामुळे विभागले गेले आहेत. हिमालयाची प्रमुख पर्वतश्रेणी पश्चिमेकडून पूर्वेकडे सिंधू नदी ते ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत विस्तारलेली आहे. पश्चिमेकडे काश्मीरमधील हिमालयाची रुंदी सुमारे 400 किलोमीटर आहे, तर अतिपूर्वेकडे विस्तारलेला आसाममधील हिमालय सुमारे 150 किलोमीटर एवढा अरुंद आहे. भारतीय भूभागाचा विचार करता हिमालय हा केवळ अत्युच्च पर्वत नाही, तर या भूभागातील हवामानापासून ते लोकांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर याचा प्रभाव पडतो. अतिथंड कोरडे आर्क्टिक वारे हिमालयामुळे अडतात, त्यामुळे भारताचा बचाव होतो. तसेच उत्तरेकडे जाणारे बाष्पयुक्त मोसमी वारे हिमालयामुळे अडवले जातात, त्यामुळे या उपखंडात पुरेसा पाऊस पडतो. अनेक मोठ्या नद्यांचे हिमालय हे उगमस्थान आहे. हिमालय आणि संबंधित पर्वतांची निर्मिती. उत्तरेकडे हिमालय पर्वतरांगा आणि पूर्वेकडे नागालुशाई टेकड्या हे पर्वत निर्मिती प्रक्रियेतील प्रदेश आहेत. जगातील सर्वात आकर्षक पर्वतीय सौंदर्य या प्रदेशात आहे. यातील बराचसा पर्वतीय प्रदेश समुद्राखाली होता. पर्वत निर्मितीच्या वेळी झालेल्या ऊर्ध्वगामी हालचालींमुळे गाळ आणि तळाचे खडक अत्युच्च उंचीवर आले. आज उठावाचा दिसणारा हा भाग अपक्षरण आणि झीज या प्रक्रियांमुळे निर्माण झालेला आहे. प्राकृतिक रचना. उत्तर भारतीय पर्वतांमध्ये हिमालय आणि त्याच्या संबंधित रांगांचा समावेश होतो. त्यांची खालीलप्रमाणे विभागणी करता येऊ शकते. हिमालय. हिमालय पर्वतरांगा जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे. हिमालय पर्वतश्रेणीमध्ये एकूण 4 समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो. शिवालिक रांग. हिमालय प्रणालीच्या अतिदक्षिणेकडील रांगांना शिवालिक टेकड्या असे म्हणतात. शिवालिक रांगेची समुद्र सपाटीपासूनची सर्वसाधारण उंची 900 ते 1100 मीटर आहे. शिवालिक आणि छोटा हिमालयाच्या मध्ये अनेक दऱ्या आहेत. याचा अर्थ असा की या दऱ्या कमी अधिक प्रमाणात 2 रांगांना साधारण समांतर आहेत. या दऱ्यांना डून असे म्हणतात. डेहराडून, कोटलीडून, पाटलीडून ही अशा डून दऱ्यांची काही उदाहरणे आहेत. पश्चिम भागामध्ये शिवालिक रांगा अधिक स्पष्टपणे दिसतात. त्या मानाने पूर्व हिमालयात त्या दिसत नाहीत. या रांगा लघु हिमालयात विलीन झाल्या आहेत. शिवालिकच्या पायथ्यालगत सतत तयार होणारे जलोढ पंखे म्हणजेच नद्यांनी मैदानी प्रदेशात प्रवेश करताना एकाएकी साठवलेले गाळाचे थोडे विस्कळीत ढीग आढळतात. लघु हिमालय किंवा हिमाचल रांग. ही पर्वतरांग हिमाद्री किंवा बृहत हिमालय रांगेच्या दक्षिणेला आहे आणि त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 4500 मीटरपेक्षा कमी आहे. ही रांग उंच सखल आहे. या पर्वतरांगांमध्ये काश्मीरमधील पीर पंजाल रांग आणि हिमाचल प्रदेशातील धौलाधार या रांगांचा समावेश होतो. धौलाधार ही रांग आणखी पूर्वेकडे देखील पसरली आहे, परंतु ती पुष्कळशी तुटक आहे. लघु हिमालय रांगांची उंची मध्यम असून सपट भागातून या प्रदेशात सहजपणे जाणे शक्य असल्यामुळे या रांगा पर्यटकांच्या खास आकर्षण ठरलेल्या आहेत. काश्मीर खोरे, कुलू मनाली आणि कांगराचे खोरे ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. सिक्कीम, भूतान आणि पूर्वेकडील लघु हिमालय अनेक नद्यांनी उभा आडवा छेदला आहे, त्यामुळे पश्चिम आणि मध्य भागाशी तुलना करता तो अधिक तुटक झालेला आहे. बृहत हिमालय किंवा हिमाद्री ही सर्वात सलग, अत्युच्च आणि अतिउत्तरेकडील हिमालयाची पर्वतरांग आहे. या रांगेत निरंतर बर्फ आणि हिमाच्छादित शिखरे एकाएकी आणि अनपेक्षित 6000 मीटरची उंची गाठतात, तर काही शिखरे 8000 मीटरपेक्षा जास्त उंच आहेत.
पश्चिमेकडे नंगा पर्वत तर पूर्वेकडे नामच्या बरुआ पर्यंत पसरलेली ही हिमालयाची सर्वात लांब पर्वतरांग आहे. विविध आकाराच्या अनेक हिमनद्यांचे हे उगमस्थान आहे. सर्वात लांब पर्वतरांग म्हणून हिचे वर्णन केलेले असले तरीही ती सलग नाही, कारण या पर्वतरांगेच्या उत्तरेकडून उगम पावणाऱ्या अनेक नद्या प्रमुख रांगांची झीज करून खोल घळई तयार करून पुढे दक्षिणेकडे वाहतात. तरी देखील इतर दोन हिमालय रांगांच्या तुलनेत हिमाद्री पर्वतरांग जास्त प्रचंड आहे. बृहद हिमालय ही रांग पश्चिमेकडील भागात वायव्येकडून आग्नेयेकडे पसरलेली आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. हिमालया पलीकडील पर्वतरांगा. हिमालय प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या परंतु प्रमुख हिमालयाच्या पर्वतरांगा आणि तिबेट पठाराच्या मध्ये असणाऱ्या रांगांना हिमालया पलीकडील पर्वतरांगा असे म्हणतात. या रांगा सुमारे 40 किलोमीटर रुंद आणि सुमारे 965 किलोमीटर लांब आहेत. यामध्ये प्रामुख्याने काराकोरम, लडाख आणि कैलास या रांगांचा समावेश होतो. काराकोरम रांगेचे स्थान जम्मू काश्मीर या ईशान्य भागात आहे. हिमालय प्रणालीतील ही एक प्रमुख रांग आहे. 8000 मीटर उंचीवरील सर्वात जास्त पर्वत शिखरांचे हे माहेरघर आहे. K2 8611 मीटर हे जगातील दुसरे आणि भारतातील सर्वोच्च शिखर आहे. ही रांग 5000 किलोमीटरपर्यंत पसरली आहे आणि जगामध्ये ध्रुवीय प्रदेशाबाहेरील सर्वाधिक हिमाच्छादित असलेली पर्वतरांग आहे. लडाख रांग म्हणजे समुद्र सपाटीपासून अतिउंचावर असलेला आणि जवळजवळ पठारासारखा प्रदेश आहे. काराकोरम रांग आणि हिमालयाच्या प्रमुख रांगांच्या मध्ये ही पर्वतरांग आहे. पर्जन्य छायेच्या प्रदेशात ही रांग येते. लडाख रांग आणि संपूर्ण लडाख प्रदेश म्हणजे समुद्र सपाटीपासून अतिउंचावरील वाळवंट आहे किंवा शीत वाळवंट असे या प्रदेशाचे वर्णन करता येईल. कैलास पर्वतरांग पूर्णपणे भारतीय क्षेत्राच्या बाहेर तिबेट प्रदेशात येते. कैलास शिखर आणि मानस सरोवर ही यात्रेकरूंची मुख्य आकर्षण स्थळे आहेत. हिमालयाचे पूर्व पश्चिम 3 विभाग केले जाऊ शकतात. पश्चिम हिमालय सिंधू नदीपासून ते नेपाळच्या सीमेलगत असणाऱ्या काली नदीपर्यंत पसरला आहे. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये पश्चिम हिमालय येतो. प्राकृतिकदृष्ट्या यांचे 3 भाग पडतात: काश्मीर हिमालय, हिमाचल हिमालय आणि कुमाऊ हिमालय. मध्य हिमालय काली नदी ते तीस्ता नदीपर्यंत मध्य हिमालय पसरला आहे. अतिपूर्वेकडील सिक्कीम हिमालय आणि दार्जिलिंग हिमालय हे प्रमुख भाग आहेत. तराई आणि गंगेच्या मध्य मैदानी प्रदेशाच्या जलसंपत्तीवर मध्य हिमालयाचा बऱ्याच अंशी प्रभाव पडतो. पूर्व हिमालय तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान हा भाग आहे. अरुणाचल प्रदेश आणि भूतान हे पूर्व हिमालयाने व्यापले आहेत. भारत म्यानमार सीमेलगत हिमालयांची रांग अचानक उत्तरेकडून दक्षिणेकडे वळते. पूर्वेकडील हिमालयाला आसाम हिमालय असे देखील म्हणतात. आसाम हिमालयामध्ये अनेक पर्वतखिंडी आहेत. सिक्कीममधील जीप ला आणि अरुणाचल प्रदेशातील बम ला या पर्वतखिंडीतून तिबेटची राजधानी ल्हासाकडे जाणारे महत्त्वाचे रस्ते किंवा मार्ग गेले आहेत. जोरदार पावसामुळे या पर्वतरांगांची फार मोठ्या प्रमाणावर झीज होते. हिमालयाशी संबंधित पर्वत म्यानमार सीमारेषेलगत उत्तर दक्षिण दिशेने पसरलेल्या अतिपूर्वेकडील भागात असलेल्या या टेकड्यांना पूर्वांचल असे म्हणतात. या टेकड्या बहुतांशी गाळाच्या खडकांनी बनल्या आहेत. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम या राज्यांमध्ये या टेकड्या पसरल्या आहेत. भारत ऑस्ट्रेलिया भूपट्टाच्या पूर्वेकडे सरकण्याच्या परिणामामुळे या भागामध्ये अनेक टेकड्यांची साखळी निर्माण झाली आहे. यामुळे
या भागात पर्वतरांगा आणि दऱ्या अशी प्राकृतिक वैशिष्ट्ये निर्माण झाली आहेत. या टेकड्यांची उंची पूर्वेकडे वाढत जाते. उत्तरेकडून दक्षिणेकडे या टेकड्यांना विविध नावे आहेत. सर्वात उत्तरेकडे पतकोई टेकड्या आहेत आणि मिझोराममधील लुशाई टेकड्या दक्षिणेकडे आहेत. यांच्यामध्ये नागा आणि मणिपूर टेकड्या आहेत. या टेकड्या विविध स्थानिक नावांनी ओळखल्या जातात. उदाहरणार्थ नागा टेकड्या, मणिपूर टेकड्या, मिझो टेकड्या इत्यादी. नागा टेकड्यांमध्ये सारामती 3826 मीटर हे सर्वोच्च शिखर आहे. म्यानमार साखळीचा वाढीव भाग उत्तरेकडे इंडोनेशियाच्या द्वीपसमूहापर्यंत पुढे गेलेला आहे. नद्या. हिमालयातील बहुतांश नद्या बारमाही आहेत. पावसाळ्यात पर्जन्यामुळे आणि उन्हाळा ऋतूमध्ये वितळणाऱ्या बर्फामुळे त्यांना पाणी पुरवठा होतो. या नद्या युवावस्थेत आहेत. त्या अनेक अपक्षरण वैशिष्ट्ये निर्माण करतात. उदाहरणार्थ खोल घळ्या, इंग्रजी व्ही आकाराच्या दऱ्या, द्रुत प्रवाह, धबधबे. हिमालयातील नदी प्रणालींमध्ये सिंधू आणि गंगा, ब्रह्मपुत्रा या महत्त्वाच्या प्रणाली आहेत. सिंधू ही जगातील मोठ्या नद्यांपैकी एक नदी आहे. ती तिबेटमधील मानस सरोवराजवळ उगम पावते आणि भारतातून आणि नंतर पाकिस्तानातून वाहत शेवटी अरबी समुद्राला जाऊन मिळते. तिच्या भारतीय प्रदेशातील महत्त्वाच्या उपनद्या सतलज, बियास, रावी, चिनाब आणि झेलम या आहेत. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. भागीरथी नदीचा उगम गंगोत्री येथे होतो. नंतर देवप्रयाग येथे अलकनंदा आणि भागीरथी प्रवाह एकत्र येतात तेव्हा त्या जलौघाला गंगा असे म्हणतात. ती उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधून वाहते. यमुना, रामगंगा, घागरा, गंडक आणि कोसी या गंगेच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. ब्रह्मपुत्रेचा उगम तिबेटमध्ये आहे. ती बरेच अंतर पूर्वेकडे वाहत आल्यानंतर भारतात अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते. ब्रह्मपुत्रेची भारतातील प्रमुख उपनदी ही सुबनसिरी ही आहे. ब्रह्मपुत्रा आसाममधून बांगलादेशात वाहत जाते आणि बंगालच्या उपसागराला मिळते. हवामान. हिमालय हा पाणी आणि हवेच्या अभिसरणाच्या मोठ्या प्रणालींवर परिणाम करणारा हवामानाचा दुभाजक आहे. भारतीय उपखंडात दक्षिणेकडे तर मध्य आशियातील डोंगराळ प्रदेशातील हवामान शास्त्रविषयक परिस्थिती हिमालयामुळे बदलत असते. बृहत हिमालय पर्वतरांगांचे स्थान आणि विलक्षण उंचीमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या ओघाला हिवाळ्यात भारतात येण्यास अडथळा होतो. नैऋत्य मोसमी म्हणजेच पर्जन्यक्षम वारे उपखंडातील भूभागावरच अडवले जातात आणि त्याचा परिणाम असा होतो की भारताकडील भूभागात भरपूर वृष्टी, पाऊस आणि हिम दोन्ही होते. पण तिबेटमध्ये शुष्क स्थिती असते. दक्षिण उतारांवरील सिमला येथे वार्षिक सरासरी पाऊस सुमारे 1530 मिलीमीटर तर पूर्वेकडील दार्जिलिंग येथे सुमारे 3050 मिलीमीटर इतका असतो. हिमालयाच्या उत्तरेकडील स्कार्डू, गिलगिट आणि सिंधू खोऱ्यातील काश्मीरमधील लेहचा भाग येथे फक्त 75 मिलीमीटर ते 150 मिलीमीटर वृष्टी होते. पूर्व हिमालय पश्चिम हिमालयापेक्षा तुलनेने उपदार आहे. हिवाळ्यातील वादळांमुळे मध्यम प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते. हिवाळ्यात कमी दाबाची हवामान प्रणाली पश्चिमेकडून हिमालयाकडे आगेकूच करते. परिणामी जोरदार हिमवृष्टी होते. पश्चिमेकडे पूर्वेपेक्षा जास्त वृष्टी होते. मृदा. दक्षिण उतारांवर बऱ्यापैकी जाड मृदेचे आच्छादन आहे. त्यामुळे कमी उंचीवर घनदाट जंगलं आणि जास्त उंचीवर गवताळ प्रदेश आढळतो. वनमृदा गडद तपकिरी रंगाची असते आणि तिचा पोत लोम मृदेप्रमाणे असतो. ही फळझाडांच्या लागवडीसाठी आदर्श मृदा आहे. उदाहरणार्थ दार्जिलिंगच्या टेकड्यांवर आणि आसामच्या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ती चहा पिकासाठी उपयुक्त ठरते. लडाख प्रदेशातील उंचावरील सखल कोरड्या प्रदेशात क्षारयुक्त मृदा आढळते.
एखाद्या विशिष्ट भागापुरती मर्यादित असलेली मृदा म्हणजेच जलोढ मृदा, म्हणजेच वाहणाऱ्या पाण्याने साचलेली मृदा होय. ही मृदा खूप उत्पादनक्षम असते. उदाहरणार्थ, काश्मीरचे खोरे, डेहराडून आणि येथे असलेली उंच भूमीवरील मृदा. या मृदेत ह्युमसचे प्रमाण कमी असते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. नैसर्गिक वनसंपत्ती आणि प्राणी जीवन. भारताच्या एकूण जंगलाखालील क्षेत्रापैकी 52% जंगलाचे क्षेत्र हिमालयात आहे. हिमालयातील वनसंपत्तीचे प्रामुख्याने 4 प्रकार आहेत: उष्णकटिबंधीय, उपोष्णकटिबंधीय, समशीतोष्ण आणि पर्वतीय. एखाद्या क्षेत्रात यापैकी कोणता प्रकार आढळेल हे त्या प्रदेशाची उंची आणि पर्जन्यमान यानुसार निश्चित होते. त्या भागाचा उठाव, हवामान तसेच सूर्यप्रकाश आणि वारा यांचा त्या भूभागाशी होणारा संपर्क इत्यादीमधील स्थानिक भिन्नतेनुसार प्रत्येक क्षेत्रात असणाऱ्या प्रजातींमध्ये बरीच विविधता आढळते. उष्णकटिबंधीय सदाहरित वर्षावने मध्य हिमालयाच्या पायथ्याशी टेकड्यांपुरती मर्यादित आहेत. पश्चिमेकडे पर्जन्यमान कमी होत जाते. तेथे उंच भागात पुढील उष्णकटिबंधीय पानझडीची जंगले आढळतात. यामध्ये इमारतीसाठी वापरल्या जाणाऱ्या मौल्यवान साल वृक्षाच्या जाती सुमारे 1400 मीटर उंचीवर वाढतात. 1400 ते अंदाजे 3400 मीटर उंचीवर समशीतोष्ण मिश्र जंगले पसरली आहेत आणि त्यात सूचीपर्णी वृक्ष आढळतात. उदाहरणार्थ चिनार. पर्वतीय जंगल सुमारे 3400 मीटर उंचीवर सुरू होतात आणि पश्चिम हिमालयात आणि पूर्व हिमालयात 4500 मीटरपर्यंत आढळतात. मोठी झुडपे पूर्व हिमालयातील दलदलीच्या भागात विपुल प्रमाणात आढळतात. आशियाई काळी अस्वले, लंगूर, हिमालयीन शेळी आणि सांबर ही हिमालयातील जंगलातील निवासी प्राण्यांची नावे आहेत. भारतातील गेंडा कधीकाळी हिमालयाच्या तळटेकड्यांच्या टापूत विपुल प्रमाणात होता, पण आता त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. तसेच काश्मीरी हरिणही नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत. हिमालयातील दुर्गम भागांमध्ये उंचावर बर्फातील चित्ते, तपकिरी अस्वले, लहान आकाराचा पांडा आणि तिबेटी याक मर्यादित संख्येने आहेत. याक हा पाळीव प्राणी असून लडाखमध्ये त्याचा उपयोग ओझी वाहून नेण्यासाठी केला जातो. पक्षी जीवनही तितकेच संपन्न आहे. पश्चिमेपेक्षा पूर्वेकडे विपुल प्रमाणात पक्षी आढळतात. सामान्यतः हिमालयात आढळणाऱ्या विविध जातींपैकी मॅकपाय आणि गाणारी कस्तुरी हे प्रमुख पक्षी आहेत. लोकसंख्या आणि वसाहती. या प्रदेशातील लोकसंख्येच्या 80% लोक ग्रामीण भागात आणि 20% लोक शहरी भागात राहतात. अनेक जमाती सातत्याने स्थलांतर करीत असतात. गड्डी हे आदिवासी लोक आहेत. ते शेळ्या मेंढ्यांचे कळप पाळतात. गुज्जरी हे परंपरेने स्थलांतर करणारे आहेत. ते पशुपालन करून उदरनिर्वाह करतात. चंपा लोक सिंधू खोऱ्यातील वरच्या भागात पारंपरिक भटके गुराख्याचे जीवन जगतात. लडाखी लोक डोंगरावरील सपाट जागेवर तसेच ईशान्येकडील काश्मीरी प्रदेशात आणि सिंधू नदीच्या दुतर्फा असलेल्या जलोढ पंख्याच्या भागात वसलेले आहेत. अनेक गटांची अरुणाचल प्रदेश ही मायभूमी आहे. उदाहरणार्थ अबोर आणि अपातानी. ते सर्व नद्यांच्या खोऱ्यात राहतात आणि स्थलांतरित शेती करतात. हिमालयातील लोकसंख्या, वसाहती आणि आर्थिक व्यवसाय या सर्वांवर भूवैशिष्ट्ये आणि हवामानातील वैशिष्ट्याचा खूप प्रभाव पडलेला आढळतो. येथील जीवन खडतर आहे, त्यामुळे संचार आणि संपर्क यावर मर्यादा आहेत. दूर आणि एकाकी खोऱ्यामध्ये राहणाऱ्या लोकांची सांस्कृतिक अस्मिता टिकून राहिली आहे. आर्थिक विकास. शेती. हिमालयातील लोक परंपरेने शेती आणि वनीकरण, पशुपालन आणि वनसंवर्धन या सर्वांचा समतोल साधत शेती करतात. पश्चिम हिमालयात काश्मीरचे खोरे, कांगराचे खोरे, सतलज नदीचे खोरे आणि उत्तरखंडातील गंगा यमुना नदीच्या दुतर्फा असलेल्या सखल भागात भात, मका आणि गहू पिकतो.
कुमाऊ हिमालयात टेकडीच्या पायथ्याशी तसेच शेजारील मैदानी भागात कृषीयोग्य जमीन आहे. येथील जमिनीत प्रामुख्याने भाताचे उत्पन्न मिळते. या प्रदेशात मोठ्या प्रमाणात मका, गहू, बटाटे आणि ऊस पिकवला जातो. हिमालयात सर्वाधिक फळबागा काश्मीर खोऱ्यात आणि हिमाचल प्रदेशातील कुलू खोऱ्यात आहेत. सफरचंद, पीच, पेर आणि चेरी या फळांना भारतातील शहरांमधून प्रचंड मागणी आहे. ही फळे येथे मोठ्या प्रमाणात पिकवली जातात. काश्मीरमधील दाल सरोवराच्या किनाऱ्यावर द्राक्षाच्या बागा आहेत आणि बदाम आणि अक्रोडाची झाडे आहेत. दार्जिलिंग जिल्ह्यातील पर्वतांच्या पायथ्यालगतच्या टेकड्या आणि सपाट भागांमध्ये प्रामुख्याने चहाची लागवड केली जाते. कांगरा खोऱ्यामध्ये देखील मर्यादित स्वरूपाचे चहाचे पीक घेतात. सिक्कीम, दार्जिलिंगच्या टेकड्यांवर वेलचीचे पीक घेतात. उत्तराखंडच्या भागात वनौषधींची लागवड केली जाते. पूर्व हिमालय प्रदेशात भात हे प्रमुख पीक आहे. याशिवाय गहू, कडधान्य, मका पिके काही प्रमाणात घेतली जातात. बटाटे, ऊस, मसाल्याचे पदार्थ आणि फळे या पिकांचेही उत्पादन घेतले जाते. याशिवाय अनेक शेतकरी पशुपालनाचा व्यवसाय करतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. खाद्यान्न पिके अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे भाग या प्रदेशात दिसून येतात. हे विभाग जास्त उठाव आणि अधिक पर्जन्यमान असलेले प्रदेश आहेत हे लक्षात घ्या. त्यामुळे येथे ज्वारी किंवा बाजरीसारखी पिके अभावानेच आढळतात. बहुतांशी तांदूळ हे प्रमुख पीक आहे. काही भागात म्हणजेच आसाम आणि पश्चिम बंगाल येथे गव्हाचे पीक घेतले जाते. मात्र हे प्रमाण अत्यल्प आहे. मका, भरड खाद्यान्न पिके म्हणून घेतली जातात. विशेषतः ईशान्य हिमालयातील लोक अनेक वर्षांपासून भूप्रदेशाचे पुनर्भरण करण्यासाठी पारंपरिक पद्धतींचा अवलंब करीत आहेत. या पद्धतीपैकी झूम शेती ही मुळात आळीपाळीने केली जाणारी पीक शेती आणि वनशेती आहे. पारंपरिक पद्धतीमुळे एकच जमीन पुन्हा लागवडीखाली आणण्याआधी जंगलाची पुनर्निर्मिती करणे शक्य झाले आहे. झूम चक्राला जास्तीत जास्त 25 वर्षे एवढा कालावधी लागत असे, परंतु आता तो घटून 4 ते 5 वर्षे इथपर्यंत कमी झाला आहे. झूम चक्र म्हणजे स्थलांतरित शेती क्रमाक्रमाने कमी कालावधीचे झाल्यामुळे मृदेचा अपक्षरण कालावधी वाढतो आणि ही या भूभागातील ढासळणाऱ्या जीवभौतिक असमतोलाची खूण आहे. जमिनीवरील लोकसंख्येचा वाढता ताण आणि वाढती अन्नधान्याची गरज हे यातील वास्तव्य आहे. भारतीय हिमालयीन भूभागात प्रामुख्याने झरे, नद्या, सरोवरे आणि हिमनद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ताज्या पाण्याचे स्रोत आहेत. नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पडणारा पाऊस, हिवाळ्यातला पाऊस आणि खास करून हिवाळ्यात या ठिकाणी होणारी जोरदार हिमवृष्टी हे या पर्वत साखळ्यांमधील महत्त्वाचे जलस्रोत आहेत. हिम आणि बर्फाचे वितळलेले पाणी हिमालयातील स्रोतांमध्ये लक्षणीय भर घालतात. या वितळलेल्या बर्फाचे पाणी आणि पाऊस यातील काही भाग मृदेमधून झिरपून त्याचे भूजल बनते आणि झऱ्याच्या रूपाने जमिनीच्या पृष्ठभागावर येते. हिमाचल प्रदेशातील एकूण पेरणीखालील भागांपैकी 1/5 भाग जलसिंचनाखाली आहे. जरी मोठ्या आणि मध्यम स्वरूपाच्या जलसिंचन प्रकल्पाकरता मर्यादित संधी असली तरीही जास्तीत जास्त लागवडीखालील जमीन जलसिंचनाखाली आणण्याचे प्रयत्न केले गेले आहेत. नगदी पिके डाळी, ऊस, कापूस आणि तेलबिया ही देशाच्या इतर भागातून पिकवली जाणारी नगदी पिके या प्रदेशात फारशी घेतली जात नाहीत. त्याऐवजी मळ्याची शेती, फलोत्पादन, रेशीम उत्पादन येथे जास्त प्रसिद्ध आहे. उदाहरणार्थ चहा आसाम, अननस मेघालय, नागालँड, मलबेरी मणिपूर, संत्री मोसंबी, सुपारी त्रिपुरा, काही भागातून तेलबियांचे उत्पादन घेतले जाते.
खाणकाम. येथील नाजूक पर्यावरण, दुर्गमता आणि आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे हिमालयीन प्रदेशातील खाणींचा पूर्णपणे शोध घेता येत नाही. तरी देखील नैसर्गिक वायू, पेट्रोलियम आणि चुनखडी इत्यादीचे शोध वेगवेगळ्या ठिकाणी घेतले गेले आहेत. चुनखडक आणि कोळसा हे खनिज पदार्थांचे स्रोत मेघालयात आहेत. गंधकाचा अंश जास्त असल्याने येथील कोळशाची प्रत चांगली नाही. इतर खनिज साठ्यांमध्ये सिलिमॅनाइट, फेल्डस्पार, डोलोमाइट, फायर क्ले आणि गारगोटी इत्यादींचा समावेश होतो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तेल आणि नैसर्गिक वायू आयोग ONGC या संस्थेने तेलाचा शोध यामध्ये राज्यात लक्षणीय कामगिरी बजावली आहे. राज्यामध्ये नैसर्गिक वायूचे साठे आहेत. काही ठिकाणी लिग्नाइट आणि चिकण मातीचे साठे सापडले आहेत. उद्योग. अन्नधान्यावर प्रक्रिया, वनस्पतीजन्य तेल काढणे आणि साखर उद्योग हे महत्त्वाचे उद्योगधंदे आहेत. फळांवर प्रक्रिया करणे हा महत्त्वाचा उद्योग आहे. हिमालयातील प्रमुख विभागांमध्ये विभिन्न प्रकारच्या फळांचे उत्पादन होते, म्हणून फळाचे रस करण्याचा महत्त्वाचा उद्योग हिमालयामध्ये आहे. हस्तकला हा जम्मू काश्मीर राज्यातील पारंपरिक व्यवसाय आहे. या व्यवसायाला रोजगारक्षम म्हणून अव्वल स्थान आहे. त्यानंतर लाकडावरील कोरीवकाम, कागद निर्मिती यंत्र, गालिचे, शाली आणि भरतकाम इत्यादींना देखील मागणी आहे. गालिचांमधून बऱ्यापैकी परदेशी चलन प्राप्त होते. फलोद्यान शेती, वनौषधी, लोकर, रेशीम उत्पादन आणि इलेक्ट्रॉनिक्स हे हिमाचल प्रदेशातील महत्त्वाचे उद्योगधंदे आहेत. खेड्यातील उद्योगांमध्ये मेषपालन, विणकाम, कातडी कमावणे, कुंभारकाम, हातमाग, हस्तकला आणि बांबूकला इत्यादींचा समावेश होतो. पर्यटन, चहा, जंगली उत्पादने, उदाहरणार्थ वनौषधी आणि मसाले हे उत्तराखंड राज्यात उद्योगधंद्यांच्या विभागातील संभाव्य वाढीची क्षेत्रे आहेत. सिक्कीम, अरुणाचल राज्यातील महत्त्वाचे उद्योगधंदे पुढीलप्रमाणे: हातमाग आणि हस्तकला, चहा, फळांचे रस आणि हातमाग. वाहतूक. पूर्वी हिमालयातील सर्व वाहतूक हमाल आणि ओझी वाहणारे प्राणी करत असत. ओझी वाहणाऱ्या प्राण्यांना आजही महत्त्व आहे, परंतु प्रमुख रस्त्यांची बांधकामं आणि हवाई मार्गांचा विकास झाल्यामुळे परंपरागत वाहतूक व्यवस्था पद्धतीमध्ये बदल झाला आहे. प्रमुख शहरी केंद्रे उदाहरणार्थ सिमला आणि श्रीनगर तसेच महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना विमानसेवा आहे. सिमला आणि दार्जिलिंग रेल्वे मार्गाने जोडले आहेत. हिमालयातील बऱ्याच ठिकाणी रेल्वे मार्ग नाहीत. हिमालयातील माल साधारणपणे तराई प्रदेशातील प्रमुख रेल्वेच्या ठिकाणी रस्त्याने आणतात. या प्रदेशातील महत्त्वाच्या रेल्वेगाड्या जेथून सुटतात त्या प्रमुख रेल्वे स्थानकांची नावं पुढीलप्रमाणे: जम्मू, ऋषिकेश, डेहराडून, न्यू जलपैगुरी, दिमापूर, सिमला आणि दार्जिलिंग ही ठिकाणे अरुंद लोहमार्गांनी जोडलेले आहेत. पर्यटन. हिमालयात पर्यटन हा महत्त्वाचा वाढता उद्योग व्यवसाय झाला आहे. जवळजवळ 1 दशलक्ष पर्यटक दरवर्षी हिमालयात पर्वतारोहण, जंगलातील प्राणी पाहणे आणि यात्रेकरू म्हणून हिंदू आणि बौद्धांच्या पवित्र स्थानी भेट देतात. अलीकडे काही वर्षात परदेशी पर्यटकांमध्ये वाढ झाली आहे. बृहत हिमालयाच्या बर्फाळ शिखरांवर पूर्वनियोजित गिरिभ्रमण खूप प्रसिद्ध झाले आहेत. हिमालयात सुंदर स्थापत्यशैलीच्या मंदिरांचा संग्रह आहे. हिमालयात भेट देण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत. यात चारधाम म्हणजेच केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री येतात. हिमालया पलीकडील प्रदेशांमध्ये बौद्ध धर्मीय लोकांसाठी पवित्र बुद्धविहार आहेत. हिमालयातील जिल्ह्यातील वैविध्यपूर्ण नैसर्गिक सौंदर्यामुळे हे पृथ्वीवरील भेट देण्यासारखे सर्वात उत्तम स्थळ आहे. काश्मीरमधील श्रीनगर हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. उत्तराखंडला देवभूमी म्हणजेच देवांचा प्रदेश असेही संबोधन आहे.
अज्ञात काळापासून हा भाग पर्यटकांचे आकर्षण ठरलेला आहे. वेगवेगळ्या धर्मांची तीर्थक्षेत्रे येथे आहेत. हरिद्वार, जगप्रसिद्ध बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री तसेच शीख तीर्थक्षेत्रांमध्ये हेमकुंड इत्यादींचा यामध्ये समावेश होतो. अनेक धार्मिक लोक या तीर्थक्षेत्रांना भेटी देतात आणि आध्यात्मिक समाधान मिळवतात. नैसर्गिक आपत्ती. जगातील सर्वाधिक जागृत 6 भूकंपप्रवण क्षेत्रातील एक क्षेत्र भारताच्या या प्राकृतिक विभागात आहे. अतिभूकंपप्रवण क्षेत्र उत्तरेकडील युरेशियन भूपट्टा आणि दक्षिणेकडील इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्टा यांच्या दरम्यान असलेल्या टक्कर क्षेत्रात आणि पूर्वेकडील भारत-म्यानमार सीमेलगतच्या भागात आहे. खडक, दगड, मातीचा ढिगारा किंवा मातीची मोठ्या प्रमाणावर हालचाल होऊन उतारावरून ती खाली येणे अशी भूस्खलनाची व्याख्या करता येते. त्याशिवाय विस्तृत क्षेत्रात हालचाली होऊन जमीन उखडून गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे पडणे, घसरणे, वाहणे म्हणजे भूस्खलन होय. बऱ्याच वेळा भूकंप, पूर आणि ज्वालामुखी हे सर्व संयुक्तपणे घडते. कधीकधी खूप काळ चालणाऱ्या पावसामुळे प्रवाहात अडथळा निर्माण होतो. नदीतील हा अडथळा जेव्हा एकदम फुटतो तेव्हा प्रवाहाच्या खाली राहणाऱ्या वसाहतींवर संकट येते. भारताच्या पर्वतीय प्रदेशात हिमालयासहित सर्व ठिकाणी भूस्खलन ही प्रमुख आणि बऱ्याच ठिकाणी येणारी नैसर्गिक आपत्ती आहे. गुरे चारणे आणि इंधनासाठी लाकूड गोळा करणे यामुळे खेड्यांच्या जवळील जंगल संपत्तीचा ऱ्हास होत आहे. उत्तर आणि पूर्व भारतात पाणी पुरवठा करणारा मुख्य स्रोत असलेला उंच हिमालयातील हिमनद्यांचा भाग दिवसेंदिवस कमी होत आहे. जगातील सर्व 8,000 शिखरे हिमालयात आहेत. ती सर्व 8,000 मीटरपेक्षा जास्त उंची असणारी शिखरे आहेत. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.